The issue of female feticide reached the ongoing state monsoon session after alarming reports of female feticide was reported from Parali, Vaidyanath in Beed district. Ironically, the BJP legislator of Parali, Vaidyanath, Pankaja Munde, heads the state government-appointed supervisory committee, which is supposed to monitor the implementation of laws to curb female feticide. Until now, there was no noise about the rampant sex determination and female feticide in a constituency until the sting operation was carried out by the Satara-based social activist. The non-governmental organizations and local residents have alleged that the doctors involved in the illegal actions had political support, and that's what helped the business flourish in the town. This serious issue was also taken up at the state monsoon session, where MLA Pankaja Munde voiced concern over the issue. 2001चा सेन्सस आणि आत्ताचे 2011ची लोकसंख्या जी आलेली आहे ह्याच्यामध्ये हे जे स्त्रियांचं आणि पुरुषांचं गुणोत्तर आहे ते कमी झालेलं आहे आणि तेव्हा शासनाला जाग आली आहे. गेल्या 10 वर्षात कुठल्याही प्रकारचे यामध्ये ॲक्टिव्हिटी कार्यवाही प्रशासनावर जोर न दिल्यामुळे आज 0 ते 6 वयोगटातील मुलींचं प्रमाण कमी झालं आहे आणि हा अतिशय गंभीर विषय. त्यामुळे याबद्दलचं स्थगन मी गेले 2 दिवस झाले प्रस्तुत करत आहे, पण मोठे गंभीर विषय असल्यामुळे तो येत नाही आहे. तर आजचे उत्तरही समाधानकारक नाही जोपर्यंत स्त्रियांचं प्रमाण वर येत नाही. महाराष्ट्राचं प्रमाण हे भारतापेक्षा देशापेक्षाही खालावलेलं आहे, त्यामुळे जोपर्यंत ते वर येत नाही ह्याच्यात समाधानकारक उत्तर कोणी देऊ शकणार नाही. With the alarming reports of female feticide coming from her constituency, Pankaja Munde tossed the blame and said that it was not politicians who were responsible to curb female feticide, but the administrative officials. बऱ्याच वेळा प्रशासन जे असतं, प्रशासकीय अधिकारी असतात, त्यांचं रेग्युलर इथे काम आहे. एका व्यक्तीवर हा विषय अवलंबून नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे. परळीमधल्या बीड जिल्ह्यामध्ये, परळी हा तालुका झाला, बीड जिल्ह्यामध्ये प्रमाण सर्वाधिक घसरलेलं आहे, पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये 15-20च्या फरकाने चांगली तशीच परिस्थिती आहे. कोल्हापूरसारख्या सदन जिल्ह्यामध्ये तशीच परिस्थिती आहे. पुणेसारख्या सुशिक्षित जिल्ह्यामध्ये तशाच प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे हा प्रशासनाचं हे फेल्युअर आहे. एका मंत्र्याचा आता एखाद्या मंत्र्यांनी आज चार्ज घेतला आणि 4 महिन्यांनी त्याला दोषी ठरवणं हे मला वाटत नाही कितपत, पण त्या शासनाचा हा जरूर दोष आहे. She said every 3 months a check should be carried out by the officials on the MTP centers. दर 3 महिन्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक MTP सेंटरला भेट देऊन त्यांचे डॉक्युमेंट्स तपासले पाहिजे. तर मला वाटतं जर आपण डेटा काढला तर गेल्या 17 वर्षात असं कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाऊन छापा घातले नाहीत किंवा त्यांनी त्या भागामध्ये पोलीस कारवाई करताना पोलिसांनी पण तिथे योग्य कारवाई केली नाही असं आपल्याला निदर्शनास येईल. त्यामुळे एका आरोग्य विभागाला इथे वेठीला धरून चालणार नाही. इथे परिवहन विभाग आहे, महसूल विभाग आहे, MTPचे जे औषधं आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचा म्हणजे खरेदी होते. मग ह्याच्यावर कुठेही अंकुश ठेवणारा विभाग पाहिजे. म्हणून सगळ्या विभागांनी या चर्चेला उपस्थित राहावं अशी एक विरोधी पक्षांनी चर्चा लवकरच उपस्थित करणार.